काही रुग्ण जखमी मंडळी रुग्णालयात आहेत. आम्ही आता तिथे जातो आहोत आणि त्यांच्यासाठी काय करता येईल, काय गरज आहे. लोकांचे जीव वाचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे प्रत्येक जखमीला मदत मिळेल आणि ते पूर्ण बरे होऊन बाहेर येतील हे पाहणं हे ह्याला प्राधान्य आहे आताच्या घडीला. आणि त्यानंतर मग इतर काही गोष्टी आहेत की ही जे लोक आता इथे राहू शकत नाही, बाहेर गेलेले आहेत सगळे, त्यांना येण्यासारखी इथे परिस्थिती करावी लागेल तयार. कारण ती स्वच्छता आहे, दुरुस्ती आहे, हे सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय लोक इथे येऊ शकणार नाहीत. तर त्या रहिवासी जे आहेत त्यांच्याशी पण आम्ही संपर्क करू. आता त्यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असेल, पण त्यांची मानसिकता जशी जशी सुधरत जाईल त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करून ज्या गरजा असतील त्या पुऱ्या करणं, मग शासनाच्या मार्फत असतील, महापालिकेमार्फत किंवा समाजसेवक जे असतात ते मदत काही देऊ शकतात. अशा मार्फत इथल्या लोकांच्या पाठीशी मला असं वाटतं की आजचं सगळं गोरेगाव हे उभं आहे. सर, आगीचं कारण काही समजलं का, कशामुळे आग लागली होती काय? नाही, आता सगळा तो शोध चालला आहे. फायर ब्रिगेड आणि पोलीस शोध घेत आहेत त्याच्यामध्ये. आग जेव्हा लागली त्यावेळी लोकांना बाहेर पडायला एकच रस्ता होता, तो सुद्धा कंजेस्टेड होता. त्यामुळे काही जण टेरेसवर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आता पुढे हळू त्याच्यातून उघड होतील. कारण इथे जी फायर फायटिंगची सिस्टीम असते ते रहिवासी असं म्हणतात की ती सिस्टीम कामच करत नव्हती. म्हणजे फायर ब्रिगेड येईपर्यंत जी काही प्राथमिक हे करता आली असती तीसुद्धा करण्याची सोय नव्हती. कारण ती फायर ब्रिगेडचे ते दिसतात, ते पाईप लावलेले आहेत, ती चक्र आहेत, ते संबंध लागलेलं सगळं दिसतंय, पण ते कामच करत नव्हतं. तर असे नुसते दिखाव्यासाठी यंत्रणा असून उपयोग नाही. ती वेळप्रसंगी आणीबाणीच्या वेळेला ती उपयोगाला आली पाहिजे. सुभाष देसाई सर, यहाँ पे सर एक प्रश्न म्हणजे काही टेक्निकल प्रश्न निर्माण झाले, जसं तुम्ही फायरच्या बाबतीत सांगितलात. त्या बिल्डिंगला फायरची एनओसी नाही, अशा सगळ्या गोष्टी आहेत. कसं आहे मी तुम्हाला सांगतो, शुक्राचार्य म्हणायचं आपण. एकंदर ही जी SRAची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये अनेक SRAमध्ये आत्ता इमारती पूर्ण झाल्यात, लोक राहत आहेत, पण त्यांच्या कोणत्याही म्हणजे जी काही कार्यपद्धती असते त्याची पूर्तताच झाली नाही. नीट OC लागतं, भोगवटा प्रमाणपत्र, ते नाही. भोगवटा प्रमाणपत्र असेल तर त्याच्या अनुषंगिक पाण्याची जोडणी, फायर ब्रिगेडची NOC, ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. पण भोगवटा पत्रच नाही, त्यामुळे हे सगळं तपासलंच गेलं नाही. आणि लोकांना फक्त राहायची अनुमती दिली जाते, लोक राहू लागतात गरज असते म्हणून. पण ह्या सगळ्या सुविधा किंवा हे जे संरक्षण आहे त्याच्या अभावी असं जर काही तेच प्रसंग झाला किंवा अपघात झाला मोठा, तर ही परिस्थिती फार धोकादायक आहे. देसाई सर, आपण पाहायला गेलो कारवाई म्हणजे आता ह्या एका इमारतीचा हा प्रश्न आलाय, त्यामुळे बोलतो देसाई सर, जरा बोल ना, मी बोलू आपण त्याची. देसाई सर, एकंदरीत पाहायला गेलं तर सातत्यानं मुंबई कोर्टाने देखील सांगितलं होतं की फायर सेफ्टी लावा. काही ठिकाणी आणखीनही फायर सेफ्टी नाही, आज देखील तो प्रभाव पाहायला मिळाला. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय भेटणार आहात? काय कारण बघा, हे SRA ऑथॉरिटी आहे, त्याचे कमिशनर आहेत, त्यांना आम्ही नक्कीच हे विचारून ह्याच्यातून काय ह्याच्यात दोष राहिलेले आहेत, उणिवा काय आणि काय केलं पाहिजे ऑथॉरिटीने. तुम्ही राहायची परवानगी देता, पण ती घरं राहण्यालायक आहेत का, सुरक्षित आहेत का हे बघत नाही. आज जर समजा ते लिफ्ट वगैरे सगळ्याचं जोडून गेल्या बंद झाल्या, तर एवढे उंच लोक चढणार उतरणार कसं? असं आहे, एकच वाट जर असेल तर हे कुठल्याही नगररचनेमध्ये चालणारच नाही. एक वाट नाही, दोन वाटा पाहिजेतच, तर ते माणसांचे जीव सुरक्षित राहतील. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जरा वरिष्ठ पातळीवर बोलायला लागतील. आम्ही त्या सगळे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी आता एक मग ते जिल्हाधिकारी असतील, SRAचे कमिशनर असतील, महापालिका आयुक्त असतील, यांच्याकडे बोलून हे विषय म्हणजे धोरण म्हणून त्यांना काय केलं पाहिजे, अशा ह्या ज्या काही दुर्घटना होत आहेत त्या झाल्यानंतर कमीत कमी नुकसान व्हावं याच्यासाठी त्यांनी जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे, याचा आम्ही आग्रह धरू. सत्ता संघर्षाची सुनावणी ही चौथ्यांदा लांब राहू द्या, तो विषय नंतर बोलू. सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, हिंदी में जानना चाहेंगे, यहाँ पे गोरेगांव इलाके में आग लगी है सर, लगभग 7 लोगों की मौत हुई है सर. इस पूरी घटना को आप किस तरह से देखते हैं? जय भवानी. जय भवानी सोसाइटी जो है यहाँ पे गोरेगांव में, उसमें रात को बड़ी आग लग गई. अब तक 7 मृत्यु हो गए और बहुत सारे लोग जख्मी हो गए, अस्पताल में है. कुछ लोग बहुत बुरी तरह से जख्मी हो गए हैं. और ये जो हादसा हो गया है, इससे बहुत सारे प्रश्न सामने आ गए
कि इस बिल्डिंग को ओसी जो होती है वो मिली है क्या, नहीं मिली है। यहाँ पे फायर ब्रिगेड की जो सिस्टम लगना ज़रूरी था, वो सारे पाइप वगैरह दिख रहे हैं लेकिन काम कुछ नहीं चल रहा था उसमें, वो बिल्कुल बेकार, सिर्फ दिखावे के लिए पाइप वहाँ दिख रहे हैं, लेकिन जब आग लग गई तो उसको बुझाने के लिए वो सिस्टम काम में नहीं आई। ऐसी सारी बातें हैं। बहुत सारा सामान इधर उधर रखा गया था, तो इससे लोगों को बाहर निकलने में, अंदर जाने में तकलीफ़ आ रही थी। फायर ब्रिगेड आने के बाद में इसके ऊपर काबू पाने की कोशिश हो गई, लेकिन इसमें कुछ सवाल ऐसे हो गए कि जिसकी जो अर्बन डेवलपमेंट की जो नीति है या SRA की जो नीति है परमिशन देने की, इसमें बहुत सारी कमियां हैं। और खाली लोगों को रहने को दिया जाता है, लेकिन वहाँ रहना कितना सुरक्षित है इसके ऊपर ध्यान नहीं दिया जाता। तो इस बात पर अभी वरिष्ठ अधिकारी जो है उनका ध्यान खींचना होगा। हम लोग इस काम में अभी लगे हुए हैं। पहली ज़रूरत है जो जख्मी है उनको ठीक से उनके इलाज होना, ये बहुत प्राथमिकता उसको है कि हर अभी जो है आदमी वहाँ पे अस्पताल में उसको ठीक बराबर करके इलाज करके बाहर निकलवाना, इसको हम प्राथमिकता दे दें। सर जब सरकारी मदद मिलेगी ऐसा? हाँ बिल्कुल, इसकी जो नियम है उसके हिसाब से जो मृत्यु हो गए उनके परिवार को सरकार से मदद मिलती ही है, और जो जख्मी है उनका पूरा खर्च है वो किया जाएगा। और इसके साथ साथ में ये परिवार फिर वहाँ रहने को आने के लिए बहुत नुकसान हुआ है। उनके बर्तन चले गए, कपड़े चले गए, कुछ भी सब जल गया है, और कैसे वहाँ रहेंगे, इमारत की कुछ मरम्मत करनी होगी। ये सारे काम है जो सरकार के द्वारा होते हैं वो सरकार करेगी, नहीं तो गोरेगांव के हम नागरिक लोग हैं, ये इस सोसाइटी के लोगों के साथ में खड़े हैं और उनको हर तरह की मदद उपलब्ध कराई जाएगी। सर पानी सप्लाई नहीं थी, लिफ्ट बंद था काफी समय से, और इनका लोगों का कहना है कि जो सेफ्टी नॉर्म्स होने चाहिए बिल्डिंग के वो नहीं थे। सबके लेकर भी आप क्या सवाल उठाएंगे? हाँ बिल्कुल, इसके सवाल उठाएंगे, इसकी जांच भी होनी चाहिए। जो जिम्मेदार है उनको इसका जवाब देना ही पड़ेगा, ये तो बात है। लेकिन ये ऐसे हादसे बार बार न हो, इसके लिए अगर कोई इलाज सरकार के द्वारा किया जाता है तो वो करना बहुत ज़रूरी है। ठीक है। सह्याद्रीची उंची म्हणजे